आणि जबाबदाऱ्या पण तुझ्यावर भरपूर होत्या, म्हणजे जनरली त्या असतातच. तर म्हणजे कसं काय तुझा हा प्रवास सगळा, किंवा एकूण मूल तुला झालं नाही तर त्या ह्याच्यामध्ये तुझ्या ट्रीटमेंट घेणं किंवा त्याच्यामध्ये जो काही तुला त्रास झाला असेल त्याच्याविषयी अगदी तुला वाटलं तर तू ओपनली बोलू शकतेस. मुळात कसं असतं ना, मूल नाही ह्याची त्याच्यासाठी प्रयत्न सगळे केले. त्याच्यात त्या वेळेला सुद्धा एखाद्या अशा प्रसंगात मिसकॅरेजच्या मी गेले, तो सगळा प्रकार झालाच. म्हणजे ते मुळात ती खंत होती, ते खच्चीकरण तर होतच, पण त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूला वावरणारे सुद्धा तुम्हाला काही खूप चांगला अनुभव देत नाही. म्हणजे ते कदाचित वरवरनं तुम्हाला विचारतात की कसं छान आहे, म्हणजे अगं असं नाही, तुला पुढे कधीतरी होईल वगैरे वगैरे. जे तो जो मुलामा असतो ना, त्याच्या खालचं जेव्हा तुम्हाला लक्षात येतं त्याचा तुम्हाला जास्त त्रास होतो असं मला वाटतं. आणि ते एक होतं. पण मी एका पॉइंटला ही जी होती म्हणजे मूल हवंच किंवा अशी ती मागे टाकली खरं सांगायचं. म्हणजे मला तरी असं वाटतं की मी त्या बाबतीत मी खंबीर झाले की आता नाही आपल्या नशिबात, देन यू हॅव टू गो अहेड फॉर समथिंग. कारण हे नसेल, हे सुटलंय ना हातात, मग हातात दुसरं काहीतरी अचीव तुम्हाला केलंच पाहिजे. ते मी करायला सुरुवात केली आणि ते करतही होते. म्हणजे मी त्या मनाने माझ्या करिअरमध्ये माझा करिअर ग्राफ खरं तर खूप चांगला होता. मुलासाठी म्हणजे मूल व्हावं म्हणून मी 6 वर्षाचा ऑलमोस्ट गॅप घेतला आणि 6 वर्षांनी परत जॉईन करून सुद्धा मी चांगली उडी म्हणजे चांगल्या प्रकारे मी वर आले. वर्षामध्ये तसं बऱ्यापैकी पुढे गेलेलं असतं. बरोबर. आणि परत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणजे प्रोफेशनल ह्याच्यामध्ये, इव्हन डॉक्टर किंवा इंजिनियर, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही मध्ये सोडलेलं, मध्ये जो काही गॅप गेलेला असतो तो तुम्हाला परत अचीव्ह करायला.